नमस्कार. माझे नाव आशा विकास कोंढारे. मी एक प्राथमिक शिक्षिका आहे आणि 17 वर्ष झालं मी सर्व्हिस करते आहे. तर मला या 17 वर्षामध्ये म्हणजे ढेकरा यायचा, मला जरा अपचनाचा त्रास आहे. तर मला सारखं ढेकर येत होत्या. जेवण केलं नाही केलं, दिवसभर काही खाल्लं किंवा नाही खाल्लं तरी खूप ढेकरा येत होत्या. आणि यासाठी मी दवाखाने पण केले, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, घरगुती उपाय केले आणि दवाखान्यात पण दाखवलं, पण काही मला विशेष असा फरक पडला नाही. त्यानंतर मी पोटाचे एक्सरे वगैरे, सोनोग्राफी ते सगळं करून घेतलं. त्याचे सगळे टेस्ट नॉर्मल आले, परंतु मला त्रास जो होत होता तो काही कमी होत नव्हता. आणि त्याबरोबरच हा एक त्रास होता आणि माझे गुडघेही दुखायला लागले होते मागच्या 2 वर्षापासून. की मला उभारल्यानंतर, मी एक टीचर असल्यामुळे माझा जॉब उभारायचाच आहे, पण मी 1 तास जरी उभारले तरी माझे गुडघे दुखायचे. इव्हन मला टॉयलेटला बसताना पण त्रास होत होता आणि मला मणक्याचा पण थोडासा त्रास होत होता. मग हे सगळ्यावर मी गुडघेदुखीसाठी पण मी एक्सरे वगैरे काढून बघितले, औषधं घेतली, पण मला फरक काही जाणवला नाही. आणि अशातच माझ्या शाळेतले एक सहशिक्षिका स्वामी मॅडम आहेत, तर त्यांना पण गुडघेदुखीचा त्रास होत होता आणि त्यांनी ही डॉक्टरांच्या ट्रीटमेंटनंतर हिलिंगची ट्रीटमेंट घेतली होती. तर हे हिलिंग मी एक ट्रेनिंगमध्ये ऐकलं होतं हिलिंगबद्दल, पण नेमकं काय असतं कसं असतं हे मला काही माहीत नव्हतं. आणि मॅडमला फरक पडल्यानंतर त्यांनी मला ते सांगितलं. आणि त्यानंतर जे योगीराज सर आहेत ते आमच्या शाळेत पण 1-2 वेळेस येऊन गेले होते आणि त्यांच्या बोलण्यातून समजल्यानंतर मी सरांशी कॉन्टॅक्ट केला मागच्या वर्षी आणि सरांना सांगितलं की मी पहिल्यांदा गुडघेदुखीबद्दल सांगितलं होतं सरांना. मग सर ठीक आहे म्हटले आणि सरांनी गुडघेदुखीची ट्रीटमेंट आम्ही चालू केली. एक 5-6 दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला त्याच्या अगोदर 1-2-3 महिने खूप अशक्तपणाही यायचा आणि मग चेहऱ्यावर सूज पण यायला चालू झाली होती, थकल्यासारखं वाटत होतं. तर मग सरांनाही ते सूज येते हे जाणवलं चेहऱ्यावर आणि मग मला त्रास होत होता म्हणून आम्ही टेस्ट करायला गेलो. तर त्या टेस्टमध्ये असं समजलं की माझं हिमोग्लोबिन खूपच कमी झालं. एवढं कमी की म्हणजे मला ॲडमिट करावं लागेल असं डॉक्टर म्हटले होते, नाहीतर अटॅक येऊ शकतो, तुम्हाला ॲडमिट व्हा. पण सरांशी बोलल्यानंतर सर काय म्हटले, ॲडमिट व्हायची गरज नाही, आपण हिलिंगने काय करूया, नॉर्मली एकही गोळी औषध न घेता आपण तुमचं HB वाढवूया. तर इमर्जन्सी म्हणून मी फक्त एक इंजेक्शन घेतलं होतं आणि त्यानंतर सरांनी काय केलं की 3 महिने मी सरांकडून हिलिंगची ट्रीटमेंट घेतली. तर सरांनी विना एकही गोळी औषध न घेता मला हिलिंग करून माझं ते हिमोग्लोबिन एवढं कमी झालं होतं, 7 वर गेलं होतं, ते 4 पॉईंटने वाढून माझं हिमोग्लोबिन 11 वर आलं. जर हे नसतं केलं तर ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला महिन्याला 90 म्हणजे 3 वेळा गोळी घ्यावी लागेल, महिन्याला 90 असं 3 महिने गोळ्या घ्याव्या लागतील. परंतु हिलिंग घेतल्याने मला एकही गोळी न घेता माझं हिमोग्लोबिन तर वाढलंच. मग अगोदर हा प्रॉब्लेम आल्यामुळे इमर्जन्सीमध्ये आम्ही हिमोग्लोबिनवर काम केलं सरांनी आणि हिमोग्लोबिन वाढलं माझं. त्यानंतर मला PCODचा त्रास होत होता, म्हणजे माझं हेवी ब्लिडिंग होत होतं. तर त्याच्यावरही सरांनी काम केल्यानंतर ट्रीटमेंट नंतर माझा तो प्रॉब्लेमही सध्या आता नॉर्मल झालेला आहे. जे मला खूप हेवी ब्लिडिंगमुळेच माझं हिमोग्लोबिन कमी झालं होतं आणि त्यामुळे मला थकवा पण येत होता. परंतु आता ट्रीटमेंट नंतर मागच्या 4-5 महिन्यामध्ये माझा तो त्रास नॉर्मल झालेला आहे आणि मला जो थकवा येत होता तो कमी झालेला आहे. मी आता फ्रेश असते आणि त्यानंतर माझे गुडघेदुखीचा पण जो प्रॉब्लेम होता तो पण आता बऱ्यापैकी म्हणजे कमी झालेला आहे. मी उभारून काम करू शकते किंवा मला पहिला जो त्रास होत होता तोही त्रास होत नाही. मला कमरेचा त्रास होत होता तोही त्रास नॉर्मल झालेला आहे. तसंच जो ढेकर येण्याचा मला प्रॉब्लेम, एवढे ढेकर येत होते मला की रात्री 1-1 तास मी ढेकर म्हणजे अक्षरशः 40-50 ढेकर मला यायचे. तर तो ढेकरचा त्रास मला कमी झाला की हिलिंगने पण कमी झाला. पण सर हिलिंग करता करता जे आम्ही बोलायचो की सर काय करतात की पेशंटला खूप रिलॅक्स करून ट्रीटमेंट करतात, असं कुठल्याही प्रकारचा ऑकवर्डनेस वाटत नाही. जरी म्हणजे ते यंग हे असले तरी मला असं वाटायचं मी त्यांच्याशी बोलताना म्हणजे कितीही गपचूप बसणार किंवा शांत पेशंट असेल किंवा टेन्शन घेणारा पेशंट असेल तरी सर त्याला बोलतं करणार आणि त्याच्या मनातलं काढून घेणार. की कधी समजा एखाद्या दिवशी चेहरा सुकलेला दिसला की आज काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे आपल्याला जरी सांगायचं नसलं की सर बोलतं केल्यामुळे काय व्हायचं की आपल्या मनातले प्रॉब्लेम्स, इव्हन घरगुती प्रॉब्लेम पण मी सरांबरोबर बोलता बोलता शेअर करायचे. आणि एक मित्र असल्यासारखं की आपण जसं मित्रांना गप्पा मारतो, कारण कसं होतं की आपल्याला ट्रीटमेंट घेताना असं ऑकवर्डनेस येतो किंवा टेन्शन येते की आता कसं ह्यांना सांगणार
किंवा आपण बाहेर बोलू शकत नाही ज्या गोष्टी, त्या गोष्टी मी सरांशी सर म्हणजे काढून घ्यायचे की ज्याने आपलं मन मोकळं होईल. आणि म्हणजे शरीराबरोबरच जर तुमचं मन व्यवस्थित असेल तर आपलं आजार आहेत ते कमी होतात. हे सरांचं म्हणजे असं त्यांचे विचार आहेत. आणि त्यांच्यामुळे मी म्हणजे माझ्यातले जे पहिले माझ्या आवडी कलागुण होते ते पण मी सरांमुळे परत जोपासायला सुरुवात केली. जशी मला वाचनाची आवड होती पण माझं मधल्या वेळेमध्ये दुर्लक्ष झालं होतं, तर मी आरोग्याची पण काळजी पहिल्यापासून घेत होते, परंतु मध्ये जरा दुर्लक्ष झालं होतं. पण सरांनी छोट्या छोट्या गोष्टी की डेलीमध्ये आपण रुटीन कसं ठेवलं पाहिजे, आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि आपले छंद कसे जोपासले पाहिजेत, हे परत मला त्यांच्याशी गप्पा मारता मारता की आपण आपला पण विचार केला पाहिजे की लोक काही करतच असतात, आपण अगोदर दुसऱ्यांचा विचार करतो, परंतु आपण आपल्या शरीराचा आणि आपल्या मनाचाही विचार केला पाहिजे. हे सर रोज बोलण्यातून सांगितल्यामुळं माझं मन हे खूप मोकळं झालं. आणि माझं आता म्हणजे माझ्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे सरांच्या सोबत बोलण्याने, की ते म्हणजे हिलर तर चांगले आहेतच, परंतु मला वाटतं सर काउन्सिलिंग पण खूप छान करतात. आणि त्यांच्याबरोबर बोलताना म्हणजे बोलायला आपलं गप्पा मारायला की असं खूप छान वाटलं मला की आपण एखाद्या म्हणजे भावाप्रमाणे ते आपल्या चुका पण सांगतात, वडिलांप्रमाणे रागवायचे पण उशीर झाला किंवा एखादा आपण चुकीची खाण्यातून गोष्ट केली तर सगळ्याच गोष्टी सरांकडे म्हणजे त्यांचा स्वभाव पण छान आहे आणि त्यांची हिलिंगची पद्धत पण खूप छान आहे. ते स्वतःच्या कामात एकदम प्रॉम्प्ट आहेत आणि त्यामुळेच त्यांचा स्वतःवर विश्वास आहे की मी बरं करू शकतो. आणि त्यांच्यात जो विश्वास आहे त्या विश्वासामुळेच म्हणजे पुढच्या पेशंटला पण विश्वास मिळतो. आणि सरांमुळं म्हणजे माझं जीवन म्हणजे सरांच्यामुळं दृष्टिकोन माझा बदलल्यामुळं म्हणजे माझ्या जीवनाला थोडा टर्निंग पॉईंट मिळाला असं म्हणेल मी. तर मी हिलिंग हे दररोज 1 तास घेत होते आणि ऑफलाईनच घेत होते. म्हणजे सर घरी येऊन प्रत्यक्ष समोर बसून, म्हणजे मी सोलापूरमध्येच असल्यामुळे आणि सर ही सोलापूरमध्येच असल्यामुळं प्रत्यक्ष घरी येऊन सरांनी समोरासमोर बसून माझं हिलिंग घेतलेलं आहे. आणि सरांची ट्रीटमेंट म्हणजे माझ्या वडिलांनी पण घेतलेली आहे. आमच्या वडिलांना पण पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता आणि त्यासाठी डिप्रेशनमध्ये गेले होते ते थोडं, तर त्यासाठी सरांनी त्यांची पण 6 महिने हिलिंग केलेली, त्यांची ऑफलाईन हिलिंग केली होती आणि बऱ्यापैकी आमच्या वडिलांना त्यामधून वडील बाहेर आलेले आहेत. आणि फक्त शारीरिकच व्याधी नाहीत, तर ज्यांना काही मानसिक प्रॉब्लेम आहेत तर त्यांनीही सरांकडून ट्रीटमेंट घ्यावेत आणि त्या सरांशी बोलून त्यांचे ते आजार आणि ट्रीटमेंट की जे बाबा डिप्रेशनमध्ये जातात वगैरे ते, तर अशाही लोकांना या विना औषध विना म्हणजे ऑपरेशन किंवा कुठलंही हे न करता तुम्हाला या ट्रीटमेंटमधून तुमच्या आजारातून म्हणा किंवा तुमच्या या म्हणजे जे काही त्रास आहेत त्यामधून तुम्हाला रिलीफ मिळेल. तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्हीही म्हणजे आपल्याला फ्रेश वाटण्यासाठी, जरी कुठला आजार नसेल तरी प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असतं किंवा माणूस कशाच्या विचारामुळं टेन्शनमुळं डिप्रेशनमध्ये जातो, तर सरांची ट्रीटमेंट थोडे दिवस घ्या, निरोगी जीवनासाठी घ्या. आपण गोळ्या खाऊन शरीराला त्रास देण्यापेक्षा हिलिंग घ्या अशी मी सर्वांना विनंती करते. आणि सर्वांनी यासाठी योगीराज सपाने सरांच्या योगीज हिलिंगला अवश्य भेट द्या. धन्यवाद.